एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आमच्या इकडे आहे गावी नमन। सर मी तुम्हाला दाखवते की कोकणामधलं नमन कसं असतं। सो आत्ता वाजतात 9 आणि आपलं नमन होणार आहे 10:30ला स्टार्ट। तर मी त्याच्या आधी थोडं स्टार्ट केलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार की हाऊ दॅट। सो गाईज आम्ही सगळे चाललेलो आहे नमन बघायला। बघा काळोख, हा आहे तो काळोख आणि आम्ही चालतोय, आम्ही पोहोचायला आलोय। आय एम सो एक्साइटेड। आपल्या नात्याला नाव जरी नसले, आपल्या नात्याला नाव जरी नसले तरी ते नाते रक्तासारखे असावे। मग पब्लिक इथून उतरूया खालती। चला इथनं, मग चला पुढनं, मग चला तिकडनं। औचित्य साधू श्रीदेव दत्तगुरु हे बघा लक्ष्मी मक्काळी तिचा उदो करून आशीर्वाद द्यावा आम्हा भक्तांना तुमचा दास समजून कार्यक्रमाला सुरुवात करतो। या माझ्या बसलेल्या तमाम कलाप्रेमी रसिक श्रोत्यांचा मान आणि इथे असलेल्या मान्यवरांचा सन्मान राखतो। मान्यवरांचा सन्मान राखतो। स्वागतम 64 कलेचा दाता बाप्पा गणरायाच्या चरणी वंदन करो। तसेच माझ्या गव्हाणे गावचे ग्रामदैवत श्री राघोबाच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे वसिक बाबा मल्लिकार्जुन यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। तसेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हर हर महादेव आवाज घुमला, हर हर महादेव आवाज घुमला। मोगलांच्या कपाळी घाम फुटला, मोगल पंथी माघारी शिवबा राजे अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला वाहे भक्तीची समुद्र मंथन 14 रत्ने बाहेर पडले। विष्णूने मोडी रूप धारण करून त्या 14 रत्नांना या स्वर्गाची देवेंद्राकडे दिला। मुनिवर्य स्वर्गाच्या देवेंद्र म्हणतात मला। मुनिवर्य पुन्हा इंद्र दरबारात रंभेचे नृत्यगान झाले नाही। रंभे या नृत्याला सुरुवात कर जशी आपल्या आज्ञा। नारायण नारायण आज या इंद्र दरबारी या रंभेचे नृत्यगान पाहायला मिळणार। चला चला तरी त्या नृत्याचा आनंद घेऊया। नारायण नारायण नाचते गाते नाचते गाते होया इंद्र दरबारी पायी छुम छुम पैंजण वागे माझ्या पायी छुम छुम पैंजण वागे माझ्या
फारच छान रंभे, तू अशीच आपल्या दरबारी जा जशी आपल्या नारायण नारायण हे देवादिदेव इंद्रदेव आपणास या नारदाचे प्रणाम. आशीर्वाद आहे मुनिवर्य. नारायण नारायण हे देवादिदेव इंद्रदेव आज हा इंद्र दरबार बोलवण्याचं कारण. मुनिवर्य, जमदग्नी ऋषीने माझी तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले व त्यांना इच्छुक फल म्हणून ही काम देऊन काय ऋषींना भेट म्हणून देणार आहे. सर्व इच्छा पूर्ण करेल. हे इंद्रदेवा, तुमच्या या भेटीने मी धन्य झालो. माझी तपश्चर्या फळ आली. नारायण नारायण जन्माचे हे पुण्य मिळाले हो, जन्माचे हे पुण्य मिळाले, झाले सार्थक हे जीवनाचे. गुरुरायाची कृपा म्हणून दान केले गायकीचे. जाणीला तुझ्या मनातील इच्छा निसंकोचपणे करता. हे भोले आता तू या तुझ्या भक्ताला दर्शन दिलास, यातच मी धन्य झालोय. हे परशुरामा, तुझ्या या कठोर तपश्चर्येचे फल म्हणून मी आपल्या भेटीची सांगता हे महाबलशाली परशुदेव करत आहे. हे भोले आता तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार. आपण दिलेले भोजन हे फारच स्वादिष्ट होते ऋषीमुनी. परंतु ऋषीमुनी, मला एका गोष्टी शंका वाटते. या दिव्य भोजनाचे रहस्य तरी काय ऋषीमुनी? होय राजन, ही सारी किमया या कामधेनू गाईची आहे. काय सांगतात तुम्ही ऋषीमुनी? म्हणजे ऋषीमुनी या कामधेनू गाईमध्ये असे आहे तरी काय ऋषीमुनी? राजन, ही कामधेनू गाय मानवाच्या सर्व प्रत्यक्ष इच्छा पूर्ण करते. तसेच या कामधेनू गाईमध्ये जणू 33 कोटी देवच समाविष्ट आहे. आणि ही कामधेनू गाय स्वर्गाधिपती देव इंद्रदेवाने मला सप्रेम भेट दिली आहे. काय सांगतात तुम्ही ऋषीमुनी? मग तर ऋषीमुनी ही कामधेनू गाय मला या शस्त्रार्जुनाला हवी आहे ऋषीमुनी. तिला मी माझ्या वाईसमती नगरीत नेऊन माझ्या सर्व इच्छा कशा पूर्ण करेन ऋषीमुनी. अरे शास्त्रज्ञ, हे कधीच शक्य होणार नाही. ऋषीमुनी, अरे मुकाट्याने या कामधेनू गाईला अरे माझ्या स्वाधीन कर आणि चालता इथून. शास्त्रज्ञ, त्या शास्त्र वंश करण्यात आलाय. गमवायचं कर, हे नेहमी खाली असतंय का? अरे आराम करा. अरे या कामधेनू गाईला अरे मुकाट्याने माझ्या स्वाधीन कर आणि चालता इथून. आराम करा. शास्त्रज्ञ, हा गाढव, हा गर्व तिथं एक दिवस संत करेल. हा गर्व माझा अंत करेल. अरे ऋषीमुनी, मग तर काही हरकत नाही. परंतु अजून विचार कर आणि या गाईला मुकाट्याने माझ्या स्वाधीन कर आणि चालता इथून. अरे शास्त्रज्ञ, पाहतो कसं माझ्या कामधेनूला हिरावून घेत असते. ऋषीमुनी, मग तर काही हरकत नाही. दाखव, अरे दाखव तुझा पराक्रम. तुझ्या दिव्य सामर्थ्य असेल तर दाखव तुझा गणित. मग तर काही हरकत नाही.
कल्पवृक्षाची सावली हो कल्पवृक्षाची सावली माझी दत्तगुरु माऊली हो माझी दत्तगुरु माऊली हो माझी दत्तगुरु अरे मित्र देवा मग वाट कोणाची पाहतोस हे आपल्या समोर जर माझ्याशी दोन हात अरे इंद्र देवा तुझ्या समोर आलो तो म्हणजे माघारी जाण्यासाठी नाही तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर कर युद्ध नाहीतर तूच आल्या पावली माघारी हो इंद्र देवा मग वाट कोणाची पाहतोस मग या सभारंगणी ते रक्ताची रंगबंचनी साजरी होईल हे लक्षात ठेव इंद्रदेवा तत्पूर्वी विचार कर व सांभाळ या परशुरामाचा वार इंद्रदेवा पाहतोस काय विडाव शमशेरला शमशेर
परशुरामा आज या ठिकाणी अशा रक्ताची रंगपंचमी साजरी केली म्हणून समज. म्हणे रक्ताची रंगपंचमी इंद्रदेवा रक्ताची पिंजोळी उडाली तर बेहत्तर, पण हा परशुराम आल्या पावली माघारी होणार नाही. रंगदेवता आणि रसिकांना विनम्र अभिवादन करू आम्ही श्री वसिकबा नाट्य नोंद मंडळ गव्हाणे रेवलवाडी आपल्या समोर सहज समने सादर आहोत. परशुरामाला श्री एकदंताचे वरदान अर्थात सहस्त्र अर्जुनाचा वर एक कडक आलो तुझ्या मागोमाग.